विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अव्ययीभाव समास ओळखण्याची महत्त्वाची लक्षणे। तर पहिला शब्द हा उपसर्ग असतो। उदाहरणार्थ पहा, बेपर्वा, यथाशक्ती, बिनधोक, प्रतिदिन, हरघडी, यथान्याय, आमरण, गैरहजर। यातील बे, यथा, बिन, प्रति, हर, यथा, आ, गैर हे काय आहेत? उपसर्ग आहेत। तर यावरून आपण तो अव्ययीभाव समास आहे हे ओळखू शकतो। त्यानंतर दुसरे लक्षण आहे शब्दाची द्विरुक्ती असते। उदाहरणार्थ घरोघरी, घरोघरी किंवा घरोघर। तर प्रत्येक घरात, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, पानोपानी, प्रत्येक पानावर, रस्तोरस्ती, प्रत्येक रस्त्यावर। अशा प्रकारे शब्दाची काय असते? द्विरुक्ती असते। तर तेव्हा काय होत असतो? अव्ययीभाव समास होत असतो। याचप्रमाणे आणखीन काही आपण उपसर्ग पाहूयात। पहा, त्यानंतर शब्दाची द्विरुक्ती पहा, दारोदार, घरोघर, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, तासनतास, गावोगाव, घडोघडी, वारंवार, रस्तोरस्ती, जागोजागी, पानोपानी। तर या दोन लक्षणावरून आपण अव्ययीभाव समास ओळखू शकतो। सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।